तर सकाळची सुरुवात कशी झाली तर आज आहे आमची वाणगावला ऑर्डर 2.5 दिवसाची गणपती विसर्जन. आणि आम्ही जे मसने काढले रिपेरिंगला त्या लावत आहे. इकडे सिने बिनेसं काढलेलं रिपेरिंग करून आणलं. तुम्ही पाठ बघितला असेल आमची व्हिडिओ. का पिशवी चालवणं माहीत नाही ना. आम्ही सामान भरला, व्हिडिओ काय टाईम नाही भेटला. व्हिडिओ काढता काढता आम्ही पोचले टॅम्पो तुमचं सगळं सामान भरला. यो फोनो होता. आम्ही पण हळूहळू गेले वाणगाव रस्त्याला पोचले. एवढा सुंदर रस्ता तर मला पहिल्यांदा माहिती भेटला, कारण इकडे आलोच नव्हतो कधी. तर या तुम्ही बघून घ्या. तुम्ही आले तर मला वाटतं तुम्ही रोज येतात. मी तर कधी येतो, कारण आज पहिल्यांदा झाला. किती मस्त येऊ वाटतो. आणि थांब थोडा वाकडा मोबाईल पडून मला दाखवतो. तो काय थोडा वाकडा सारखा दिसतो तो. मोरया गणपती बाप्पा मोरया बाप्पा मोरे. सर्वात मोठी आम्ही वस्तू विसरले म्हणजे पाईप हा इम्पॉर्टंट आहे या व्हिडिओमध्ये. बघा जर साईडला आम्ही एका भाऊची गाडी घेतली आणि स्टेट रस्त्यालाच चालले, कुठे बघितलाच नाही. कारण एवढी घाई आता ऑलरेडी उशीर झालेला, मग काय सांगता येत नाही. टाईम दिला त्यांनी 4 तास 4:30 झाले आणि पाईप विसरले. आणि थोडा पुढे गेल्यानंतर आम्ही दोघे ह्यानेच ऑर्डर घेतली ना, हाच पाईप विसरला. मला सांगतो तू गाडी चालवेन का, मी पाईप पकडतो. मला चल, मला वाटला पाईप असेल हलका. आम्ही याला घरी घेऊन गेले बपड चपड आणि पुढे तर ती म्हणजे RTO समजा. किती हॉर्न मारा, किती वय करा, अजिबात साईड लावणार नाही. तर शेवटी आम्हाला साईडहून घेऊन यायला लागते. आणि भाईची स्माईल तर बघ दिसत नाही, त्याला सांगतो स्माईल करायला. नंतर आमचा मोगरवाचा रस्ता आलेला आहे. मोगरच्या रस्त्याला मी वळलेले होते. पुढे पाईपा काय इम्पॉर्टंट आहे ते जो मी इंस्टाग्रामवर बघितले असेल तुम्हाला समजेनच. व्हिडिओ खपली ना, मी पण दमला. आले डोक्यात गपचूप पाईप घेऊन. माझ्या 2-3 डोक्यात खटकावला याने. ना आम्ही जो अँगल आहे ना, जे साचे आम्ही बनवलेत ते स्वतः आम्ही वेल्डिंग मारून बनवलेत. सगळे आमचेच कलाकार आहेत. आणि बँजो कलाकार म्हणजे साधे कलाकार नसतात. 2 रुपये कमवतात, पण 10 रुपये आम्हाला पण यात टाकायला लागतात. आमचा पण जॉब आहे. आम्ही पण कामधंदे सोडून याच्या मागे लागतात, कारण ही कला आम्ही सोडू शकत नाही. आणि याला पाहू शकतो तुम्ही आम्हाला किती मेहनत लागते. काही काहींना वाटते येतात जातात. जो आमचा एक बेस आहे लगभग 100 ते 150 किलोचा एक आहे, त्याला आम्ही 4 जण येतात, तेव्हा ती मेहनत जाऊन लागते. आणि तुम्हाला याच्यामध्ये मेहनत मी आमची दाखवतो आम्ही कसे सेटअप लावतात. आणि तुम्ही पाहू शकतात मी इकडे मोबाईल ठेवतो. तुम्हाला म्हणजे डिटेली तुम्हाला माहीत पडणार आहे की आम्ही कसे सेटअप लावतात. ना सेटअप लावायला पण एवढी माणसं बरोबर लागतात. जर हात जर थोडा इकडे तिकडे लागला तर हाताची बोटं हे फ्रॅक्चर होणार नक्कीच. जर म्हणजे व्यवस्थित कामं करतात. न पाहा तर आमची मेहनत कशी आहे ती. आता आमचा DJ सेटअप नवीन पूर्ण टेम्पोमध्ये फिक्स झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे आम्ही हे करतात. आमचं इकडून तो योगा सेट आलेला आहे. पॅड मास्टर आलेला आहे. त्याला बोला हेल्मेट नाही, हेल्मेट तिकडे ठेव. आणि आमचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे ना. आता आम्ही डायरेक्ट वाजवा सुरू करतात. थोडा एन्जॉय करा. लेट्स गो.
तर चला चाललो घरा. आजाबाजा संपला. आता डोकटे उचलत ना आमच्या या गाडीत पलटत. या गाडीत भरला ना स्टेट तर घरी. सामान भरला ना आम्ही तिघच बसले परत मागे. सकाळी आले तसे संध्याकाळी चालले परत. बंटी, दादा न मी. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला आपल्याला नक्कीच फॉलो करू. बाय बाय.